नमस्कार मंडळी. आज आपण उकळत्या पाण्यामध्ये शेंगदाणे, मिरची आणि टोमॅटो टाकून एकदम वेगळी आणि नवीन अशी पौष्टिक नाश्त्याची रेसिपी करणार आहोत. ही रेसिपी करण्यासाठी ना तेलाचा एकही थेंब आपल्याला वापरायची गरज नाही. तेल किंवा तूप न वापरता अतिशय पौष्टिक ही रेसिपी आपण सहज करू शकतो. तर या रेसिपीसाठी लागणारं साहित्य 4 मिरच्या घेतलेल्या आहे, 2 टोमॅटो आणि अर्धा कप शेंगदाणे. मिरच्या आपल्या चवीनुसार घ्यायच्या आहे, तर ह्या कमी तिखट आहे म्हणून मी 4 मिरच्या घेतलेल्या आहे. त्यानंतर कढई गॅसवरती ठेवायची आहे आणि कढईमध्ये साधारण 1 ग्लास पाणी टाकायचं आहे. खूप जास्त सुद्धा टाकायचं नाही. झाकण ठेवायचे आणि पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. आता पाण्याला मस्त अशी उकळी आलेली आहे. आता या उकळत्या पाण्यामध्ये जे आपण अर्धा कप शेंगदाणे घेतलेले आहे ना, ते शेंगदाणे अशा प्रकारे टाकायचे आहे. शेंगदाणे हे प्रत्येकांनाच माहिती आहे किती पौष्टिक आहे. शेंगदाण्यांमध्ये प्रोटीन, फायबर हे खूप जास्त प्रमाणामध्ये असतं. ते सगळ्यांना माहिती आहे. जास्त काही सांगायची गरज नाही. शेंगदाणे टाकल्यानंतर या ठिकाणी मिरच्या घेतलेल्या आहे, मिरच्या टाकलेल्या आहे. टोमॅटो सुद्धा चिरून घेतलेले आहे. तर या ठिकाणी मी 1.5 टमाटरचा वापर केलेला आहे. अर्धा टोमॅटो आपल्याला पुढे वापरायचा आहे. झाकण ठेवायचं आहे आणि 2 मिनिटांसाठी मीडियम गॅसवरती हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. साधारण 2 ते 3 मिनिटं झाले. त्यानंतर गॅस मी बंद केलेला आहे. बघू शकता कढई सुद्धा खाली उतरून ठेवायची आहे आणि त्यामध्ये टोमॅटो, मिरची आपल्याला वेगळं हे करायचं आहे. टोमॅटो छान शिजलेले आहे, सोबतच मिरची सुद्धा छान अशी मऊ झालेली आहे. मिरची, टमाटर आणि शेंगदाण्याचे गुण ह्या पाण्यामध्ये सुद्धा उतरलेले असतात, म्हणून हे जे पाणी आहे ना आपल्याला फेकायचं नाही. पाण्याचा सुद्धा आपल्याला वापर करायचा आहे. तर ही रेसिपी मी अगदी झटपट करत आहे म्हणून शेंगदाणे हे शिजवून घेतले. तर मैत्रिणींनो, जर का रात्रीच हे दाणे आणि मिरची आपण पाण्यामध्ये जर का भिजत घातली तर शिजवायची काही गरज भासत नाही. आता अगदी झटपट करायची आहे म्हणून मी हे दाणे शिजवून घेतलेले आहे. पूर्णपणे गार झाल्यानंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे. तर या ठिकाणी लहान मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये संपूर्ण अशा प्रकारे हे दाणे आपण टाकले. सोबतच थोडं पाणी सुद्धा टाकलेलं आहे. काही पाणी हे शिल्लक आहे. आता मिक्सरला लावून हे दाणे आपल्याला छान असे वाटून घ्यायचे आहे. वाटत असताना यामध्ये पाण्याची आवश्यकता भासली तर पुन्हा तेच पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला लावून असं बारीक छान हे वाटायचं आहे. बघू शकता ह्यानुसार. आता हे वाटलेलं मिश्रण एखादी बाउलमध्ये काढलं. मिक्सरच्या भांड्याला अशा प्रकारे भरपूर मिश्रण हे चिटकलेलं आहे. त्यामध्ये पुन्हा थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हे पाणी सुद्धा या बाउलमध्ये टाकायचं आहे. अशा प्रकारे हे वाटण आपण केलेलं आहे. संपूर्ण हे मिक्स करून घेऊ. आता या वाटणामध्ये आपल्याला रवा घालायचा आहे. तर घरातील कुठल्याही वाटीने किंवा कपाने तुम्ही हे प्रमाण घेऊ शकता, जर का तुमच्याकडे मेजरमेंट कप नसतील तर. मी या ठिकाणी मेजरमेंट कपाने 1 कप बारीक रवा घेतलेला आहे, तो टाकायचा आहे. जर का बारीक रवा तुमच्याकडे नसेल तर मग जाड रवा असेल तर मिक्सरला तो फिरून घ्या आणि मगच त्या रव्याचा वापर करा. बघू शकता रवा सुद्धा अशा प्रकारे आपण या मिश्रणामध्ये मिक्स केलेला आहे. मिश्रण हे ड्राय झालेलं आहे. त्यानंतर ज्या कपाने आपण रवा घेतलेला आहे ना, त्याच कपाने पाणी सुद्धा घ्यायचं आहे. 1 कप पाणी घेतलं, त्यातलं अर्धं पाणी टाकलेलं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला पाण्याचा जरी अंदाज असला ना तरी सुद्धा संपूर्ण पाणी एकच वेळेस या मिश्रणामध्ये टाकायचं नाही. तर असं थोडं थोडं करतच पाण्याचा वापर आपल्याला करायचा आहे. बघू शकता पुन्हा थोडंसं पाणी घालते आणि मिक्स करून घेते. अशा प्रकारे थोडं थोडं पाणी करत 1 कप संपूर्ण पाणी आपण या रव्यामध्ये घातलेलं आहे. अशा प्रकारे हे मिश्रण झालेलं आहे. त्यानंतर 2 चमचे आपल्याला दही घ्यायचं आहे आणि दही सुद्धा टाकायचं आहे. दही हे ताजं फ्रेश आहे, जास्त आंबट नाही. आंबट असेल तर मग 1 चमचा जरी घातला ना तरी सुद्धा चालेल. जर का दही नसेल तुमच्याकडे ताक असेल तर ताक सुद्धा तुम्ही वापरू शकता. फक्त ताक वापरल्यानंतर जे आपण पाण्याचं प्रमाण वापरलेलं आहे ना ते प्रमाण आपल्याला कमी करायचं आहे. म्हणजे अगदी परफेक्ट आपलं हे बॅटर होईल. मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे हे मिश्रण झालेलं आहे. आता यामध्ये रवा आहे. रवा फुलण्यासाठी यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 4 ते 5 मिनिटांसाठी असंच हे झाकून आपल्याला राहू द्यायचं आहे. तेच मिक्सरचं भांडं घेतलं, ज्यामध्ये आपण दाणे वाटलेले आहे आणि त्यामध्ये मिरच्या टाकायच्या आहे. सोबतच टोमॅटो सुद्धा मस्त असा शिजलेला आहे. या टोमॅटोची आपल्याला साल ही काढायची आहे आणि त्यानंतरच मग टोमॅटोच्या फोडी या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायच्या आहे. अगदी मोजक्या साहित्यात ही चटपटीत आपली चटणी तयार होत असते. सोबतच त्यामध्ये 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरे टाकायचे आहे. आपल्या चवीनुसार मीठ सुद्धा घालायचं आहे.
यामध्ये तुम्ही अर्धा चमचा साखर सुद्धा टाकू शकता, पण मी साखर वगैरे घालत नाही आणि पाणी सुद्धा टाकायची गरज भासत नाही या चटणीसाठी. टोमॅटोमध्ये पाणी आहे तेवढ्याच मध्ये ही चटणी वाटलेली आहे. मिक्सरच्या भांड्याला चटणी ही चिटकलेली होती, त्यामध्ये थोडंसं फक्त पाणी घातलं आणि अशा प्रकारे आपली ही चटणी मस्त झालेली आहे. तर आता या चटणीला तुम्ही जिरं मोहरीची फोडणी सुद्धा देऊ शकता किंवा नाही दिली तरी सुद्धा चवीला मस्त अशी ही चटणी लागत असते. चटणी ही झालेली आहे. 4 ते 5 मिनिटं झालेले आहे. रवा सुद्धा छान असा मुरलेला आहे. आता यामध्ये आपल्याला काही भाज्या घालायच्या आहे. तर यामध्ये लहान साईजचा कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे आणि तो अर्धा टोमॅटो आपण ठेवलेला होता ना, तो सुद्धा अगदी बारीक चिरलेला आहे. अर्धी शिमला मिरची सुद्धा अगदी बारीक चिरून घेतलेली आहे, ती टाकायची आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडी कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून घेतलेली आहे, स्वच्छ धुवून ती सुद्धा घालायची आहे. यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे आणखी तुम्ही भाज्या सुद्धा टाकू शकता, जसं की गाजर किसून आणि पत्तागोबी वगैरे, किंवा यातली भाजी एखाद तुमच्याकडे नसेल तर नाही घातली तरी सुद्धा चालणार आहे. मिश्रण हे सगळं हे मिक्स करायचं आहे. बघू शकता पातळ सुद्धा नाही आणि घट्टसर सुद्धा नाही, तर अशा प्रकारे हे थिकनेस मिश्रणाची झालेली आहे. बघू शकता यानुसार मिश्रण हे रेडी झालेलं आहे. आता डोसा तवा ठेवलेला आहे, गॅस चालू आहे, गॅसची फ्लेम अगदी कमी आहे. तवा हा मीडियम तापू द्यायचा आहे आणि मीडियम तापल्यानंतर अशा प्रकारे चमचाने मिश्रण घ्यायचं आहे. थोडं थोडं हे मिश्रण टाकायचं आहे, एक एक चमचा, आणि खूप पातळ सुद्धा नाही आणि खूप जाड सुद्धा नाही, तर मीडियम साईज मध्ये आपल्याला हे पॅनकेक सारखं पसरवायचं आहे. डोसा तवा आहे, डोसा तवा हा मोठा असतो, त्यामुळे एकाच वेळेस 4 हे पॅनकेक आपले होतील. गॅस कुठे आपल्याला मोठा करायचा नाही, तर गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे. गॅस अगदी कमी असला ना, छान असं हे डोसा पॅन आपले तयार होतात. बघू शकता यामध्ये इनो, सोडा किंवा बेकिंग पावडर सुद्धा न टाकता मस्त आपले हे पॅनकेक अगदी झटपट आपल्याला मोजक्या साहित्यात करता येतात. आता हे पलटवायचे केव्हा, तसंच 1 ते 2 मिनिटासाठी राहू द्यायचं आहे आणि असं वरतून ड्राय झालं का त्यानंतरच मग पलटवायचं आहे. तव्याला सुद्धा तेल वगैरे लावलेलं नाही, म्हणजे कुठेही आतापर्यंत एक थेंब सुद्धा आपण तेल या रेसिपीसाठी वापरलेलं नाही. जर का चिटकत असेल तुमचा तवा, जर का लोखंडाचा किंवा ॲल्युमिनियमचा असेल, तर मग तुम्ही त्याला थोडंसं तेल लावू शकता. तर मंडळी, आता हे छोटे छोटे पॅनकेक शेकून घेत आहेत, तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहत आलातच. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ थोडा सुद्धा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात ते सुद्धा मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन सुद्धा आहे, ते दाबून ऑल वरती क्लिक करा. असं केल्यामुळे काय होईल ना, मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना, त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि सगळ्यात आधी तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहता येईल. बघू शकता खालची बाजू सुद्धा पॅनकेकची अशी छान ही शेकली गेलेली आहे आणि मस्त असा मोजक्या साहित्यात एक थेंब सुद्धा तेल, बेकिंग सोडा न वापरता अगदी झटपट मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा आपण हा नाश्ता करून देऊ शकतो किंवा घरी सुद्धा खाण्यासाठी करू शकता. रंगही छान असा आलेला आहे. जर का तुम्हाला अशा प्रकारचे छोटे छोटे पॅनकेक करायचे नसतील तर मग काय करायचं, एकाच ठिकाणी असं हे मिश्रण टाकायचं आहे आणि मोठंच धावण सारखं आपल्याला करायचं आहे. बघू शकता जसा उत्तप्पा असतो ना, उत्तप्प्यासारखंच या प्रकारे आपल्याला पसरून घ्यायचं आहे. पसरवताना खूप पातळ सुद्धा नाही आणि खूप जाड सुद्धा नाही, तर मीडियम अशी लेयर ही पसरवायची आहे. आणि जसं आपण हा पॅनकेक शेकून घेतलेला आहे, गॅस अगदी मंद ठेवून तसाच गॅस मंद ठेवायचा आहे. अजिबात गॅस वाढवायचा नाही. कमी गॅसवरतीच हे पॅनकेक छान असे शेकले जातात. बघू शकता आत्ताचा रंग, आणि 1 ते 1.5 मिनिटानंतर अशा प्रकारे हे ड्राय झालेलं आहे. त्यानंतरच मग पलटवायचं आहे. कुठेही तुटत नाही आणि काही नाही, अगदी तेल न वापरता ही रेसिपी आपल्याला सहज करता येते. अतिशय पौष्टिक आणि हेल्दी ही रेसिपी आहे. त्यासाठी तुम्ही नक्कीच ही रेसिपी ट्राय करून पहा. एकदा जर का कराल ना, आठवड्यातून 1 ते 2 वेळेस नक्कीच ही रेसिपी तुम्ही करून खाल. बनवायलाही सोपी आहे, शिवाय मोजक्या साहित्यात आहे आणि शिवाय अगदी ऑइल फ्री आहे. एक थेंब सुद्धा तेल न वापरता मस्त जाळीदार अशा प्रकारे आपली रेसिपी होत असते. आणि सोबतच अशी मस्त चटपटीत चटणी. गरमागरम खायला ही रेसिपी चवीला अप्रतिम लागते. तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा. मग पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार. आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद.